नमस्कार मित्रांनो. तुमच्यासोबत मला आज पुन्हा शेअर मार्केट संदर्भातच चर्चा करायची आहे. तुम्ही व्हिडिओचं टायटल पण बघितलेलं असणार की 100% रिटर्न आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये मिळू शकतात किंवा आपण एखाद्या ETF जर काम करतोय तर त्याच्यामध्ये पण आपण 100% रिटर्न घेऊ शकतो का कमी कालावधीमध्ये. तर सध्याची जी वेळ आहे ना मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये एक वातावरण आपण बघतोय कमोडिटीचं, ते म्हणजे खास करून गोल्ड, सिल्वर आणि कॉपर यांचे भाव जे आहेत ना सध्याच्या वेळेला आपल्याला खूप वरती जाताना दिसत आहे. सिल्वर बघा खूप कमी कालावधीमध्ये, म्हणजे जवळजवळ 4-5 महिन्यांचा कालावधी झालेला असणार त्यामध्ये, आणि सोन्याचं पण तसंच आहे आणि कॉपरच्या बाबतीत पण तसंच आहे की यांचे भाव आपल्याला कंटिन्युअसली वाढताना दिसत आहे. मग जसं मी जर कॉपरचा जर विचार केला तर याच्यामध्ये जी मेन कंपनी आहे ना हिंदुस्तान कॉपर, तर हिचे भाव आपल्याला सध्या वाढताना दिसत आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये ह्या कंपनीने छान रिटर्न इन्व्हेस्टरला बनवून दिलेलं आहे. सिल्वरचे भाव पण खूप वरती जात आहे. तर खूप सारे इन्व्हेस्टर जे आहेत सिल्वरचे ETF बाय करत आहे, गोल्डवरती जात आहे, गोल्डचे ETF बाय करत आहे. तर यांच्यामध्ये पण आपल्याला ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसते. म्हणजे यांचे ETF जे आहेत ना यांच्यामध्ये पण खूप छान रिटर्न इन्व्हेस्टरला मिळत आहे. ते जे रिटर्न बनत आहे ना ते पण खूप कमी कालावधीमध्ये मिळत आहे. म्हणजे तुम्ही जर सिल्वर ETFचा जर विचार केला ना तर याच्यामध्ये 100% रिटर्न बनलेले आहे जवळजवळ 3 महिन्यांमध्येच. मी स्वतः पण मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेला, म्हणजे आपलं जेव्हा लक्ष्मीपूजन असतं त्याच दिवशी आपले जे एक्सचेंज असतात ना ते चालतात 1 तासांसाठी. तर मग त्यावेळेला मी पण बाय केलेलं होतं. मला पण त्या ETFमध्ये 100%चे रिटर्न आत्ताच्या वेळेला मिळत आहे. म्हणजे 3 महिन्यांचा फक्त तो कालावधी झालेला आहे आणि त्या 3 महिन्यांमध्ये आपली जी रक्कम आहे ती दुप्पट होते. मग आता बहुतेक सारे इन्व्हेस्टर किंवा ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये नवीन येत आहे किंवा इन्व्हेस्टिंगचा विचार करत आहे, मग त्यांना असं वाटेल की आपला पैसा म्हणजे कमी कालावधीमध्ये शेअर मार्केटमध्ये डबल होऊ शकतो, किंवा त्या व्यक्तींना अपेक्षा पण तशाच असतात की मी मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर माझा पैसा ताबडतोब दुप्पट होऊन जात असतो, डबल होत असतो. मग त्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तर प्रत्येक वेळेला ही गोष्ट काय होऊ शकत नाही की तुम्ही ठरवलं की मी आत्ताच्या वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये किंवा ETFमध्ये पैसा टाकून देतो आणि माझा 3-4 महिन्यांमध्येच पैसा डबल होईल, असं प्रत्येक वेळेला होणार नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करताना एखादी कंपनी तुम्ही निवडत असाल किंवा ETF निवडताय तर त्याचा प्रॉपर तुमचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे त्याचा अभ्यास करूनच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. जी इन्व्हेस्टमेंट असते ना ती लाँग टर्मसाठी, म्हणजे त्याचा मोठा कालावधी ठेवायचा असतो आणि नंतरच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असते. बहुतेक जण माझा पैसा कमी कालावधीमध्ये वाढतो, डबल होत असतो, जसं सिल्वरने आत्तापर्यंत रिटर्न बनवून दिले, तर इथून पुढे ते बनतील सांगता येत नाही मित्रांनो. प्रत्येक वेळेलाच तुमचा पैसा 2 महिन्यांमध्ये डबल होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला वेळ लागू शकतो. काही वेळेला 5 वर्ष पण लागू शकतात आणि काही वेळेला ते 10 वर्ष पण लागू शकतात पैसा डबल होण्यासाठी. मग बहुतेक जण शेअर मार्केटमध्ये कसं असतं ना की एखादी व्यक्ती आपल्याला असते सांगणारे की बाबा आत्ताच्या वेळेला सिल्वरचा भाव खूप वरती जातो आहे, अजून तो 6-7 लाखांपर्यंत जाणार आहे, तू सिल्वरची ETF बाय करून ठेव, 3-4 महिन्यामध्ये तुझा पैसा डबल होऊन जाईल. हे काय प्रत्येक वेळेला होणार नाही. त्यामुळे इथे आपण कुठंतरी ब्रेक लावायचा असतं आपण स्वतःला, जेणेकरून जर मला लाँग टर्मसाठी पैसा लावायचा असेल तर मी तिथे पण स्मार्ट पद्धतीने पैसा इन्व्हेस्ट करेल. मी अपेक्षा ठेवणार नाही डबल होण्याची लवकर. नाहीतर खूप जण म्हणतील की मी आत्ता पण सिल्वर ETFमध्ये पैसा लावून देतो, डबल होईल माझा पैसा. चर्चेचा विषय सिल्वरचा, त्याच्याबद्दलच सांगतो, किंवा गोल्ड पण असेल ते. तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण वाचलेलं असेल किंवा बिझनेस चॅनल असतात न्यूजवरती ऐकलेलं असणार तुम्ही की हे जे सिल्वरचे ETF आहेत ना ते प्रीमियमवरती ट्रेड करत आहेत. म्हणजे जसं आपलं हे गोल्ड आणि सिल्वरवरती जात आहे ना त्याच्या प्रमाणामध्ये, कारण की हा जो भाव ठरलेला असतो ETFचा हा फिजिकल गोल्डवरती डिपेंड असतो. जसं आपण एखाद्या इंडेक्सचा ETF बाय करतो, निफ्टी 20 बाय केलेलं आहे, तर ते फॉलो कशाला करत असतं तर ते निफ्टी 50 इंडेक्सला. तसंच आपण जेव्हा एखादं गोल्ड ETF बाय करत असतो ना तर त्याच्या प्राईस ज्या ठरवल्या जात असतात फिजिकल गोल्ड, जो सराफ बाजारामध्ये भाव असतो तो. तर आता खूप वेळेला असं होतं की ते गोल्ड आणि सिल्वर आपल्याला सराफ बाजारामध्ये वाढताना दिसत नाही, त्याचे भाव वाढत नाही, पण ETFचे भाव वाढताना दिसतात. मग आता हे ETFचे भाव का वाढत असतात? तर एक डिमांड मार्केटमध्ये बघा आजकाल चाललेलं आहे, प्रत्येकजण ETF बाय करतो, ETF बाय करतो आहे. मग त्याच्यामध्ये काय होत असतं की डिमांड क्रिएट होत असतं खूप जास्त प्रमाणामध्ये. मग ते डिमांड क्रिएट झाल्यामुळे काय होत असतं, कोणत्याही गोष्टीचं असतं तसं, वस्तू असू द्या तिच्यासोबत असंच होणार की डिमांड जर जास्त क्रिएट होतं आहे तर त्याचे भाव पण आपल्याला नक्की वाढताना दिसतातच. म्हणजे भाव वाढणारच त्याचे. तसंच सिल्वर ETFच्या बाबतीमध्ये पण होतं आहे की जेव्हा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बाईंग होते त्याचे भाव पण आपल्याला वाढताना दिसतच आहे. मग हे भाव प्रत्येक वेळेला नाही वाढू शकत. अचानक जर त्याच्यामध्ये सप्लाय आला
कालचंच उदाहरण सांगतो की सिल्वरचे ETF जे होते ना ते -20% खाली होते, पडलेले होते. मग हे कशामुळे झालं? सिल्वर पाहिजे तसं पडलेलं नव्हतं, गोल्ड पण पाहिजे तसं पडलेलं नव्हतं, पण ETF जास्त प्रमाणात खाली पडलेले होते. तर हे कशामुळे झालं? तर त्यांच्यामध्ये सप्लाय जास्त प्रमाणामध्ये होता. आणि ज्या पण वस्तूमध्ये सप्लाय जास्त असतो, भाव कमी दिसतात, तसंच स्टॉक मार्केटमध्ये की एखाद्या स्टॉकमध्ये म्हणा किंवा एखाद्या ETFमध्ये म्हणा, जास्त प्रमाणामध्ये जर सेलिंग जर झाली ना, त्याचे भाव आपल्याला नेहमी खाली दिसतात, म्हणजे त्यांचे भाव आपल्याला पडताना दिसतात. मग प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत असं होऊ शकत नाही की तुम्हाला कोणताही स्टॉक बाय केला किंवा ETF बाय केला तर तो तुम्हाला 100% रिटर्न ताबडतोब बनवून देईल. पण क्षमता असते त्यांच्यामध्ये की सिल्वरमध्ये आहे तशी क्षमता, बाकीचे स्टॉक आहे त्यांच्यामध्ये पण आहे क्षमता की तुम्ही जर लॉंग टर्ममध्ये बनवून राहिले तर चांगल्या प्रकारचे रिटर्न बनवून देतील, पण प्रत्येक वेळेला कमी वेळेमध्ये बनवून देणार नाही रिटर्न. त्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टरने इथे सावध राहायचं असतं. तुम्ही अभ्यास करायचा असतो त्या गोष्टीचा, बघायचं असतं की याचे भाव किती वाढलेले, आता मी ह्या वेळेला गुंतवणूक करायला पाहिजे का याच्यामध्ये, नाहीतर चुकून तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने जिथे बाय करायला नको तिथे बाय करून टाकाल आणि बाय केल्यानंतर त्याचे भाव जर पडायला लागले तर मग मात्र तिथं तुमचं नुकसान होऊ शकतं. मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय, मग कशामध्ये पण करा, स्टॉकमध्ये करा, ETFमध्ये करा किंवा म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करा, तर तिथे अपेक्षा ठेवू नका की माझे रिटर्न किंवा माझा पैसा जो आहे कमी वेळेमध्ये डबल होईल. बहुतेक जणांचं हेच असतं ना की आजूबाजूच्या व्यक्ती असतात, मला पण खूप जण भेटलेले आहेत असे बरं का, की ते म्हणतात ना की मी तुमच्याजवळ एवढा एवढा पैसा देतो, मला फक्त एवढे एवढे रिटर्न कमी वेळेमध्ये द्या. मी त्यांना हेच सांगत असतो की ते शक्य नाही आहे. मी मार्केटमध्ये पैसा गुंतवला तर तो मला कमी वेळेमध्येच मोठा पैसा बनवून देईल असं नाही आहे. माझे काही वर्ष पण त्याच्यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे यापेक्षा मी नाही ठेवू शकत की मला महिन्याला एवढेच रिटर्न बनले पाहिजे किंवा 2 महिन्यामध्ये माझा पैसा डबल झाला पाहिजे, यापेक्षा ठेवून फायदा नसतो. जी व्यक्ती अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये काम करते तिच्यासोबत नेहमी धोका होत असतो आणि ती तोटा सहन करते. मग नको त्यावेळेला कोणताही स्टॉक बाय करायचा, कोणत्याही वेळेला कोणताही ETF बाय करायचा आणि मोठा फंड त्याच्यामध्ये डिप्लॉय करून द्यायचा. ह्या चुका ज्या असतात ना, खास करून आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती ज्या असतात त्या करतात. जसं तुम्ही आता टायटल बघितलेलं व्हिडिओचं की 100% रिटर्न आपल्याला कमी वेळेत मिळू शकतात का, तर मिळू शकतात, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला ते रिटर्न मिळू शकत नाही. आणि मिळतात कोणाला की ती व्यक्ती जेव्हा त्याच्यामध्ये टिकून राहते, संयम ठेवते आणि स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करते, तिचेच रिटर्न कमी वेळेमध्ये बनतात, त्याच व्यक्तीचे रिटर्न बनत असतात. जसं सिल्वर ETF तुम्ही बाय केलेलं आहे, त्याला होल्ड केलं, तुम्ही संयम ठेवला, तेव्हाच तुमचे रिटर्न बनलेले ना. तुम्ही जर म्हटले असते की नाही 10-20% माझे रिटर्न बनत आहे, मी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून टाकतो, तर मग तुमचे रिटर्न ते बनले नसते 100%. व्यक्ती बघा स्पेक्युलेटिव्ह ॲक्टिव्हिटी करतात, म्हणजे कमी वेळेसाठी स्टॉक बाय सेल करतात, तर त्या व्यक्तींचे तर मग ते 100% रिटर्न बनूच शकत नाही. जी व्यक्ती संयम ठेवून काम करते ना त्याच्यामध्ये, तिचेच ते रिटर्न बनत असतात. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की प्रत्येक सामान्य गुंतवणूकदाराने कमी वेळेमध्ये मोठ्या रिटर्नची अपेक्षा ठेवायला नको. मार्केटमध्ये शिकून चांगल्या पद्धतीने काम जर केलं, शिकलं मार्केटला आणि चांगल्या पद्धतीने जर इन्व्हेस्टिंग केली तर नक्कीच एक मोठ्या कालावधीमध्ये चांगलं वेल्थ क्रिएशन आपलं शेअर मार्केटमध्ये होऊ शकतं. तर ह्या एका छोट्याशा व्हिडिओमधून मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही, शिकून इन्व्हेस्ट कराल. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर एक छानसे कॉमेंट सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.